चला मग जाऊ का? जा बाबा जा. व्हिडिओला लाईक करा म्हणा, म्हण व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब 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 नाही अर्थच नाही रे. चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सब नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आपल्या खोज मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, आशा करतो सर्वजण मस्त मजेत आणि आनंदित असाल. मंडळी, आता दुपारचे 4:30 वाजलेत आणि नेहमीप्रमाणे मी दुपारी आपली स्प्लेंडरची हिरो घेऊन शेतामध्ये आलेलो आहे. तर मंडळी, तुम्हाला मी दररोज आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये शेत, म्हशी आणि शेतामध्ये काय काय पेरले ह्या गोष्टी मी दाखवलेल्याच आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काहीतरी नाविन्यपूर्ण किंवा नवीन बघणार आहोत. तर मंडळी, आजचा व्हिडिओ खूप मस्त आणि इंटरेस्टिंग होणार आहे. हा व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, कॅमेरामॅननं कॅमेरा माझ्या हातात देऊन आकड्याकडं पळ काढला, कारण आपण त्याला ₹1.5 इतकं पेमेंट दिलं होतं. तर आता इथून पुढं मी शूट करणार आहे, त्यामुळं कुणीही पळून जाऊ नका, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर हे पाहू शकता, हे शेतातलं वातावरण आहे. आता सध्या 4:45 वाजायला लागलेत आणि ह्या ठिकाणी बोर आहे. बोर हा 450 फूट खोल आहे आणि चांगलं पाणी आहे. उन्हाळ्यात पण ह्याला म्हणजे थोडंफार पाणी असतं, पावसाळ्यामध्ये खूप जास्त चालतो. तर एकंदरीत माझ्या पाठीमागील परिसर हा असा आहे. खाली खूप झाडं वगैरे आहेत आणि शेत पण आहे. आता शेतातल्या ज्वाऱ्या वगैरे काढून त्यांचे वळ्या रचून घेतलेले आहेत आणि भुईमूग वगैरे काढायला सुरुवात झालेली आहे. तर हे एकंदरीत असा हा सभोवतालचा परिसर आहे. तसेच बोरच्या काही फूट अंतरावर इथं 2 लिंबाची झाडं आणि त्याच्या खाली हा देव करून बसवला आहे. आता हा देव कोणता आहे मला माहीत नाही. माहिती झाल्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन. चला आपण आता दुसऱ्या मंदिराकडे जाऊया. तर मंडळी, थोडं पुढं आल्यानंतर इथं अजून एक दुसरं मंदिर आहे. इथं महादेवाचं मंदिर आहे. मी तुम्हाला थोडं लांबूनच दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्याच्या पुढं हे चंदनाचं एक चांगलं झाड आलेलं आहे. तर हे पाहू शकता, एक छोटंसं असं मंदिर आहे. पुढं देवाला पाणी बाटल्यामध्ये भरून ठेवलेलं आहे आणि एका फरशीवर नंदी आणि महादेवाची पेंड सुद्धा आहे. खूप छान अशी हवा सुटली शेतामध्ये. घरी खूप गरम होत होतं म्हणून रानामध्ये आलो होतो. आणि ह्या पट्टीमध्ये ज्वारी होती, ह्याला काय पाणी वगैरे पुरलं नाही म्हणून बाटोकच काढून घेतलं आणि त्याची सुद्धा वळई लावून घेतलेली आहे. वळई तुम्ही ती पाहू शकता. तर एकंदरीत आकाड्याचा लूक कसा हिरवागार दिसत आहे पाहू शकता. आणि मी रानात आल्यानंतर माझं मन हे जास्त अट्रॅक्टिव्ह ह्या जास्वंदीच्या फुलाकडे होतं आहे, कारण लांबून खूपच हे छान सुंदर दिसतंय आणि त्याचे लाल लाल फुलं हे सुद्धा खूप माणसाला आकर्षित करतात. तर चला आता
आखाड्याकडे जाऊ आपण. तर आता आमची सध्या चुलती भांडे वगैरे घासायला लागली, कारण रानात आल्यानंतर मला चहा प्यावा वाटतोय. मग ते डिकाशन असो की दुधाचा असो. हो. आणि हे आमचे आत्ते भाऊ सुनील यांचं नाव आहे, सध्या टावरमध्ये आहेत ते. अरे काय भाई, आणि ही इकडं माझी हिरोची स्प्लेंडर गाडी. गाडी जरी हिरो असली तरी माणूस हा विलन आहे. आणि ह्या म्हशी मस्त कडबा खायल्यात बिचाऱ्या. हे आपले 2-3 मित्र आहेत, त्यांची पण तुम्हाला भेट घालून देतो. मस्त पडलेत पटांगणात. यांची संख्या टोटल 7 आहे, अजून 4 आंब्याच्या झाडाखाली आहेत. तर आपल्या व्हिडिओचं मेन कॅरेक्टर म्हणजे आमची आजी सध्या शेंगा तोडायली. चला आता आपण तिच्याकडं जाऊया. पाहू शकता भुईमुगाची ही वेल आहेत हिरवीगार अशी, आणि 2 दिवस झालं शेंगा काढायला सुरुवात केलेली आहे. थोडाच आहे भुईमुग, आणि आजी तिकडं शेंगा तोडायला लागली वेलाच्या. आणि इथं 3-4 कट्टे शेंगा वाळू घालायला घातलेले आहेत. तर मंडळी पाहू शकता इकडं आता आजी शेंगा तोडायला लागली. सकाळपासून ते आता संध्याकाळचे 5 वाजलेत, तिच्या आपलं मस्त शेंगा तोडायला चालू आहेत. इकडे बघ, या म्हणा शेंगा तोडायला, या शेंगा तोडायला, शेंगा खायला, शेंगा खायला या, शेंगा खायला या, शेंगा तोडायला या. तुम्हाला बघन मी कसली हावते. या. किती तोडल्या सकाळपासून? 1 कट्टा. 1 कट्टा तोडला. अजून आता किती वाजू तोडायचे? आता शेंगा दिसूस तर तोडायच्या, म्हणजे दिवस मावळीपर्यंत. दिवस मावळीपर्यंत. काय काम आहे आपल्याला घरी? दुपारचं जेवण केलंस का नाही? जेवण होय खाली ना सकाळपासून अर्धी भाकरी. का बस झाली की अर्धीच? झाली. आता म्हातारपणाला किती असते? अर्धी भाकर खाली. आता चहा येतोय, चहा प्यायचा. राईतून जायचं, हातपाय धुवायचे, आपलं पलंगावर पडायचं. हात पाय ताटून जाते तुळीभर करून करून. झालं एवढं भुईमुग आहे तेवढंच काम आहे ना? हा, एवढं भुईमुग आहे तेवढंच. पुन्हा नाही काहीच करणार. मग काय? पुन्हा दगडात वाटायचे ग, हे ढिग घालायचे असे. हे अशी दगडाची ढिग घालायची.
काय करावं अगं हो, करावं लागतंय. केल्याशिवाय तरी कोण देणार आहे आता म्हातारपणाला आपल्याला? हां हां आता हे म्हातारपण आहे, म्हातारपण आणि कुतरपण. हां कष्ट एका भाकरीचं करायचं आणि खायचं. अनामत खायचं नाही कुणाचं होतं इथंवर. होय ना, त्या दिवशी घालणारच आहे, ती याची कोण घालणार आहे? बरोबर आहे. काय करा, शेंगा पण मस्त लागल्या त्याला ना. पाणी असतं ते, पाणी असाय पाहिजे होतं. पाणी असायला पाहिजे होतं बाबा. आंबा तर उपटून टाकू लागला वासदाई. उपटून टाकू लागला, वाळून गेलं होतं. फवारलं नाही, ह्याला खात नाही काही नाही. एकदा फवारले 1000 रुपयाचं औषध आणून बळच भांडणं करून या. काय करायचे, मला का संघ बांधून न्यायचे का? ह्यांच्यासाठीच की. पुन्हा बोलत म्हणते तर काय करावं आता? हे कुणाला आहे मला देणार? नाही ना. करावं बी लागतं. हे खुरूप झालंय माझ्या हाताला खुरपून. ह्या शेंगा या इतके घोस लागले तर पाणी असतं तर किती लागत होते की. तरी चला, आपल्याला नशिबात लक्ष्मी एवढीच आहे म्हणायचं. दैवात आहे तेच फळ भेटतंय. झाड लावलं बाबळीचं, आंबा खाला कसा भेटेल? नाही ना. मग अजून काय चाललंय? काय नाही बघा, चांगलं आहे आता. दिसेल तर करायचं. चष्मा हरपलाया, डोळे सुजायले तर त्या भुईमुगात पडलाय चष्मा. कुठं गटतय का तुडवून गेलाय कुणाला माहिती. आता कुणी घेऊन देते का नाही? काय घेऊन देत नाही कुणाला माहित. आता का हरपिलास म्हणून? हो तसं बी आहे. का हरपिलास? तुला नीट तुझी वस्तू तुला नीट वापरा येत नाही का? त्यांच्या बरोबर आहे की. तर यालाच्या ह्याच्यात मला काही सुधारलं नाही. कसा हरपला की काय नाही की. आता डोळे सुजायले, चष्मा नाही की. केवढ्याचा होता? 1000 रुपयाचा आत्याने घेतला होता. 1000 रुपयाचा चष्मा हरपला की काय करावं आता? पगार झाले का नाही? नाही की पगारला चलाई ना, मला कुणी न्यायना. इथं घाट नांदूरला ते दिनात परळला जा म्हणाले तर परळला जावा तर 500 रुपये ऑटो घ्यायला आणि पगार व्हायला 1500. काय करावं? रोजच्या 4 गोळ्या आहेत, BP आया. मी नेतो की, मला दे की 500 रुपये. द्या की रे बाबा, काय तुला नको म्हणाले आता? महागरा मला 500 रुपये दे, मी घेऊन जातो. महागरा आम्हाला नीलं दिले तर रामाने मला का तसंच नेलं का? पैसे घेतले. किती घेतले? दिले की मी 500 रुपये रामाने. 500 रुपये दिले? भारी शेंगा पोचल्या, भारी पोचल्या शेंगा. चालतंय मग, चला मग जाऊ का? जा बाबा जा. व्हिडिओला लाईक करा म्हणा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नाही अर्थच नाही रे. चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नाही आता प्यायचं जाऊन.
वेलाचे ढेगं टाकलेत अशी तोडून. आता हे ढेगं म्हशीला शेळ्याली वगैरे खाण्यासाठी खातात आणि खूप आवडीनं पण ह्याला जनावरं खातात. आमच्या इकडं शेंगाचे वेल लोक विकत घेऊ शेळ्यासाठी ते म्हणजे त्याचा स्टॉक करून ठेवतात, कारण हे वेल खूप चांगले असतात शेळ्यासाठी आणि जनावरांसाठी खायला. तर किती छान असं वाटायला लागले. उन्हाळ्यामध्ये जिथं हिरवळ असते तिथं खूप म्हणजे छान वाटतंय आणि करमतंय सुद्धा. तर मंडळी, आज आपण इथंच थांबूया. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.